नमस्कार. हाट टू हाट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याकडे एमआरआय स्कॅन हा तुम्हाला माहिती असेल. या एमआरआय स्कॅन मध्ये ज्या प्रकारची वीज खेळवली जाते त्याकरता उणे 150 पेक्षा कमी म्हणजे 0 डिग्रीपेक्षा -150 200 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान ठेवावं लागतं, ज्याच्यामुळे सुपर कंडक्टिव्हिटी मशीन्स किंवा सुपर कंडक्टिव्हिटीवरचे अनेक प्रयोग करता येतात. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या तंत्रज्ञानाला आपल्याकडे क्रायोजेनिक इंजिनिअरिंग असं म्हणतात. याच क्रायोजेनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञानातले अत्यंत निष्णात संशोधक असलेले मुंबई आयआयटीच्या मेकॅनिकल शाखेचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद अत्रे आज माझ्या सोबत आहेत. स्वागत करूया डॉक्टर मिलिंद अत्रे यांचं. डॉक्टर अत्रे स्वागत. नमस्कार. डॉक्टर अत्रे यांची दुसरी अत्यंत महत्वाची ओळख म्हणजे ते क्रायोजेनिक इंजिनिअरिंग विषयातले तज्ज्ञ तर आहेच, परंतु भारत असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल अशा अनेक देशांमध्ये त्यांनी अत्यंत मोलाचं असं संशोधन केलं, नावलौकिक मिळवला आणि इथं भारतात येऊन ते सध्या इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप सेलचे प्रमुख आहेत. या इथं बिझनेस इन्क्युबेटरमध्ये नवीन कल्पनांना जन्म दिला जातो, त्यावर संशोधन केलं जातं आणि मग त्याचं एका बिझनेसमध्ये रूपांतर केलं जातं. हे खूप नवीन आहे, परंतु आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया या घोषणांना जर खरा अर्थ यायचा असेल तर अशा प्रकारच्या इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप सेलची अत्यंत गरज आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर मिलिंद अत्रे सक्षमपणे ते काम पाहत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच हा त्यांचा रोमहर्षक प्रवास जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टर मिलिंद अत्रे यांचं. डॉक्टर अत्रे, खरोखरच एंटरप्रेन्योरशिप शिकवता येते? खरं तर नाही, पण मला असं वाटतं ज्याप्रमाणे संगीत हा विषय असतो की एखाद्या माणसाला खूप छान गाता येतं, पण जोपर्यंत त्याला हे गाण्याचे पैलू पाडता येत नाही किंवा रागातली मजा ओळखता येणार नाही किंवा कशी तान घ्यावी किंवा एखाद्या रागाचं स्वरूप कसं असावं याला नक्की शिक्षण लागतंच. म्हणून त्याला एक शिक्षक लागतो. त्याचप्रमाणे एंटरप्रेन्योरशिप आपल्या जीन्समध्ये असू शकेल, पण ते बाहेर यायला कोणीतरी त्याला गाईड करायला हवं, कोणीतरी मेंटरशिप हवी. त्यामुळे एंटरप्रेन्योरशिप शिकवता येणार नाही, पण त्याच्यात पैलू नक्की पाडतील. त्याला एका लेव्हलहून दुसऱ्या लेव्हलवर जायला आणि दुसऱ्या लेव्हलवरून तिसऱ्या लेव्हलवर जायला मार्गदर्शन लागेलच. आणि त्या दृष्टीने एंटरप्रेन्योरशिपची शिकवण्याची गरज त्या दृष्टीने त्याच्यात पैलू नक्की पाडतील. त्याला एका लेव्हलहून दुसऱ्या लेव्हलवर जायला आणि दुसऱ्या लेव्हलवरून तिसऱ्या लेव्हलवर जायला मार्गदर्शन लागेलच. आणि त्या दृष्टीने एंटरप्रेन्योरशिपची शिकवण्याची गरज त्या दृष्टीने पडते. तुम्ही एक निष्णात संशोधक आहात. या देशाच्या बाहेर तुम्हाला प्रचंड गलिलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या होत्या. तुम्हाला अनेक चांगल्या विद्यापीठांमध्ये, संशोधन संस्थांमध्ये आमंत्रण होती. असं असताना तुम्ही भारतात परत का आलात? हे कम्प्लिटली माझं डिसिजन आहे आणि त्याच्यामुळे जे बाहेर राहिले ते वाईट आणि परत आलेले चांगले असा माझा मुळीच गैरसमज नाहीये. मला इथे परत यायचं होतं आणि मला असं वाटायचं की मी इथे शिकलो आहे, इथल्या शिक्षण संस्थेने मला भरपूर काही दिलं आहे आणि त्याचा लाभ माझ्या शिक्षण संस्थेला व्हायलाच हवा. तिथून पण होऊ शकतो, पण माझं एक दुसरं प्रातिनिधिक स्वरूपाचा विचार जे आहे ते मला इथे पूर्ण साध्य करायचं असतं आणि पुष्कळ लोक बाहेर राहून पण ते साध्य करतात. त्याच्यामुळे परत आलेले चांगले किंवा वाईट, बाहेर आलेले वाईट असा माझा मुळीच गैरसमज नाहीये. भारतामध्ये आयआयटी मुंबई ज्या वास्तूत आत्ता इथे बसून मी तुमची मुलाखत घेतोय त्या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही सोसायटी फॉर इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप याचे प्रमुख आहात. काय स्वरूपाचं काम चालतं आपल्याकडे? माझ्या दृष्टीने ही सगळ्यात सध्या आयआयटीची सगळ्यात महत्वाची संस्था असेल, कारण आयआयटीतले स्टुडंट ज्यांना आपले स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल आणि स्वतःची संकल्पना, एक बिझनेस संकल्पना घेऊन त्यांना जर पुढे उद्योजक व्हायचं असेल तर त्यांना त्याला आम्ही साईन म्हणतो, सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप. इथे आम्ही त्यांना 3 वर्षासाठी जी काही त्यांना हेल्प लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर हेल्प किंवा फंडिंग हेल्प किंवा मार्गदर्शन करण्याची, मेंटरशिपची आणि वेगवेगळे व्हीसीज आणि एंजल नेटवर्क जे असतात, जे फंडिंग करतील या लोकांना, त्यांना बरोबर आणण्यासाठी जे काही लागेल ते सगळं आम्ही या साईनला करतो. आणि 3 वर्ष हा फार मोठा पिरियड आहे. या पिरियडमध्ये ती पर्टिक्युलर उद्योजक पुढे जाईल किंवा बंद पडेल, पण आमच्याकडे इतके सध्या प्रामुख्याने मुलं उद्योजक बनण्यासाठी तयार आहेत की मोस्ट ऑफ देम आर सक्सेसफुल राईट नाव. तर साईन ही बेसिकली संस्था अशी आहे की जिथे आम्ही त्यांना ऑफिस स्पेस देतो, 300-400 स्क्वेअर फीटची ऑफिस स्पेस देतो आणि मुख्य म्हणजे त्यांना आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये राहायला मिळतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण इथे राहून त्यांना एकूण एक लॅबोरेटरी जी आयआयटी बॉम्बेमध्ये आहे ती त्यांना वापरता येते. अगदी नाममात्र पैसे त्याला लागतील
आणि मुख्य म्हणजे एवढे सगळे प्राध्यापक आहे, इतक्या लायब्ररीज आहे, इतके जर्नल पेपर्स अवेलेबल आहे आणि ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरल हेल्प जी आहे की त्यांना अगदी साधारणतः अवेलेबल असते. संशोधनाचं एक वातावरण आहे आजूबाजूला आणि त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, अनेक शाखांमधली पारंगत माणसं आपल्याकडे आहेत, त्याचा त्यांना प्रचंड फायदा होत असतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी बिझनेस इन्क्युबेटर असा एक शब्द आला. आपल्याकडे बिझनेस इन्क्युबेटरची संस्कृती नाही आहे का? कारण परदेशात मी असे भरपूर इन्क्युबेटर्स पाहिलेले आहेत, परंतु भारतामध्ये हे कमी काय आहेत? मला असं वाटतं की भारतामध्ये कोणी बिझनेस करणं हेच पहिले कमी प्रमाणाचं मानायला जायचं. आमच्याकडे मला आठवतं की 10 वर्ष पहिले किंवा 7-8 वर्ष पहिले देखील एखाद्या माणसाने आपला बिझनेस सुरू केला याचा अर्थ त्याला कॅम्पसमध्ये प्लेसमेंट मिळालं नाही, इतकं वाईट त्याची परिस्थिती होती. पण आज एखादा माणूस जर बिझनेस करतो आहे तर त्याच्याकडे अगदी आदराने बघितलं जातं आणि हा खूप मोठा चेंज झाला आहे. नॅचरली बिझनेस इन्क्युबेटर पहिल्या काळात नव्हते आणि ज्याप्रमाणे या गव्हर्नमेंटने आता मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वतःची इंडियाचं सगळं तयार व्हायला पाहिजे या दृष्टीने जे पावलं घ्यायला सुरुवात केली आहे त्या दृष्टीने आज एखाद्या माणसाने म्हटलं की मी जर बिझनेस इन्क्युबेटरमध्ये माझं ऑफिस आहे तर त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहिलं जातं आहे. स्टुडंटमध्ये देखील बघतोय मी. आणि नॉट ओन्ली दॅट, स्टुडंटला बिझनेस सुरू नसेल करायचं, त्यांना स्टार्टअपमध्ये काम करायला आवडतं आहे. हा अगदी एक मानसिक चेंज झाला आहे. याचं एक कारण आपल्या फॅमिली स्ट्रक्चरमध्ये देखील आजकाल सगळ्यांना इमिजिएटली जॉब करण्याची गरज नसते आणि त्यांना 2-3 वर्ष जर एखाद्या स्टार्टअपमध्ये काम करायचं असेल, ज्या योगे त्यांना पॉसिबली आफ्टर 3-4 इयर्स त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करता येईल, हा एक ऑल्सो समज सगळ्या लोकांमध्ये यायला लागला आहे. स्टुडंट्स इन IIT ॲटलिस्ट अगदी सेकंड इयर आणि थर्ड इयर पासून त्यांचा प्रयत्न त्या दृष्टीने सुरू झाले असतात. तो खूप मोठा बदल आहे. आणि बिझनेस इन्क्युबेटर ऍक्च्युली इथे नीड अँड सप्लाय बेसिकली. द मोमेंट वी फाउंड की हे नीड आहे, आमचं बिझनेस इन्क्युबेटर हे खूप चांगलं काम करायला लागलं आहे. मला वाटतं बिझनेस इन्क्युबेटर ही संकल्पना बहुतेक IIT मध्ये आहे, अजून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अजून ती एवढी अंमलात आणलेली नाही. पण या सरकारचं धोरण मला असं दिसतंय की बिझनेस इन्क्युबेटर विल बी पॉसिबली मस्ट इन द कमिंग 5 इयर्स. भारतामधल्या उद्योगधंद्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर आपल्याकडे बरेचसे हे फॅमिली उद्योग आहेत. एका कुटुंबाच्या मालकीचे असलेले बहुतांशी मोठे मोठे उद्योग आहेत. काही मल्टीनॅशनल कंपन्या देखील आहेत. परंतु या फॅमिलीमध्येच एक प्रकारचं बिझनेस इन्क्युबेशन असतं. तिथे एखादी तुम्ही आयडिया घेऊन गेलात तर तुमचा काका, मामा, आजोबा हे तुम्हाला याच्याविषयी मार्गदर्शन करत असतात. काही कम्युनिटीज याच्यामध्ये अत्यंत वाखंडा जोग्या आहेत. उदाहरणार्थ मारवाडी कम्युनिटी असेल, जैन कम्युनिटी असेल, काही गुजराती कम्युनिटी असतील, यांच्यामध्ये फॅमिली हेच एक बिझनेस इन्क्युबेशन असतं. आता मग त्यांच्या फॅमिलीचं बिझनेस इन्क्युबेशन आणि IIT मध्ये सेंटर फॉर इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप यातलं इन्क्युबेशन याच्यामध्ये फरक काय? इट्स अ गुड क्वेश्चन. आय थिंक मला वाटतं फॅमिलीमध्ये जे इन्क्युबेशन सुरू करतात तिथे रिस्क फॅक्टर फार मिनिमम असतो. कारण एखादा धंदा बुडाला, नवीन आयडिया जरी बुडाली तरी काही ती फॅमिली त्याच्यात डिस्ट्रॉय होत नाही. पण इथे कसं आहे, आमच्याकडे एक प्रत्येक ऑफिस वेगळं आहे. प्रत्येकाची संकल्पना दुसऱ्या संकल्पनेपेक्षा कम्प्लिटली डिफरंट असते. आणि तुम्ही जे फॅमिलीतलं म्हटलं, फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल कंपनी असेल तर त्याच्यातला जो चेंज राहिला आहे किंवा नवीन संकल्पना जी राहील ती मोस्टली ऑटोमोबाईलशी रिलेटेडच राहील, अगदी ड्रास्टिकली डिफरंट राहणार नाही. पण इथे आमच्याकडे प्रत्येक संकल्पना ही सोलरमध्ये असेल, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा हेल्थ केअरमध्ये असेल किंवा पेमेंट स्ट्रक्चर फिनटेकमध्ये असेल, तर या सगळ्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची रिस्क जी आहे, त्याच्यात इन्व्हॉल्व जी रिस्क आहे ती खूप हाय आहे. फॅमिली स्ट्रक्चरमध्ये ती रिस्क फार आणि इट्स टेकन केअर बाय मोस्ट ऑफ द फॅमिली मेंबर्स. थोडक्यात या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये जे उद्योग व्यवसाय येतात, ज्या संकल्पनांवर तुम्ही काम करता त्या सगळ्या 21व्या शतकातल्या उद्योगधंद्यांच्या कल्पना आहेत. त्याच्यात तंत्रज्ञान हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अगदी आमच्याकडे आम्ही म्हणतो की IIT का हवं तुम्हाला? IIT मध्ये सगळं तंत्रज्ञान आहे. ई कॉमर्सला आम्ही इतकं प्राधान्य देत नाहीये. ई कॉमर्स अनलेस की तिथे खूप चांगला अल्गोरिदम डेव्हलप झाला असेल तरी. पण आमच्याकडे सगळीकडे आम्हाला डिव्हाइसेस पाहिजेत आणि आमच्याकडे सगळीकडे टेक्नॉलॉजी बेस्ड एंटरप्रेन्योरशिप हवी. हा आम्ही अगदी आमचा बेसिक मुद्दा आहे जिथे IIT कॅन प्ले व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुम्ही टेक्नॉलॉजिकल एंटरप्रेन्योरशिपचा विषय मांडलात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याकडे अनेक चांगल्या कंपन्या आहेत. किंबहुना सिलिकॉन व्हॅलीत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अनेक कंपन्यांचे R&Dचे प्रमुख किंवा त्यांचे CEOज हे तुम्हाला भारतातले दिसतात. किंबहुना या IIT मुंबईचे अनेक स्नातक तिकडे जाऊन त्यांनी फार मोठं नाव कमवलंय. त्यांनी मोठ्या मोठ्या देणग्या दिल्यात आणि अशा वास्तू सुद्धा भव्य उभ्या राहिलेल्या आहेत. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की मग अशा प्रकारच्या कंपन्या, ॲपल किंवा मायक्रोसॉफ्ट, या कंपन्या आम्हाला भारतात जन्म घेताना का दिसत नाहीत?
आमचं इन्क्युबेशन कमी पडतंय, वातावरण कमी पडतंय, नेमकं काय होतंय? मला वाटतं दिसतील. हा अगदी आता प्रयोग सुरू झाला आहे. ऍपल आणि गुगल किंवा फेसबुक या लोकांनी गेले 25 वर्ष 20 वर्ष त्यांनी त्याच्यात काम केलं आहे, म्हणून ते आता या क्षेत्रात आणि या नावाजलेले झाले आहेत. इथून 10 वर्ष नंतर पॉसिबली आपल्याकडे पण ऍपल दिसेल, आपल्याकडे पण फेसबुक दिसेल किंवा आपल्याकडे पण ड्रॉपबॉक्स ही कंपनी येईल. ही झाली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधली. पण तुमचं म्हणणं अगदी करेक्ट आहे की इथे काम करणारे सगळे लोक भारतीय आहेत. इनफॅक्ट IIT बॉम्बेचे कितीतरी लोक या कंपन्यांमध्ये काम करतात आणि आमचा ऍक्च्युली तोच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की हे लोक तिकडे गेल्यानंतर जे काम करतात, कारण त्याला इम्पॉर्टन्स आहे की तिकडची इकोसिस्टम कशी आहे, तिथली पार्श्वभूमी जी त्यांना अवेलेबल आहे काम करण्यासाठी ती इतकी फेवरेबल आहे, तशी आपल्याला इकडे क्रिएट करता येईल का, तशी इकोसिस्टम आपल्या इकडे क्रिएट करता येईल का, हाच आमचा एक मोठा प्रयत्न त्या दृष्टीने सुरू आहे की. आणि त्याला आम्ही आता नवीन एक नाव देतो की हायटेक एंटरप्रेन्योरशिप, हायटेक मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्रेन्योरशिप. पण यस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पॉसिबल आहे, कारण तिथे बहुतेक सगळे इंजिनियर्स असतात काम करणारे. पण इथे जर तुम्हाला थ्री डायमेन्शनल डिव्हाइस तयार करायचं असेल तर नुसते इंजिनिअरिंग किंवा डिझाईन करून चालणार नाही. त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी, त्याच्यासाठी स्किल्स, हे सगळे लेव्हलचे लोक पाहिजे. त्याच्यासाठी डिप्लोमा होल्डर लोक देखील लागतात, त्यांना स्किल्ड मॅनपॉवर देखील लागते. त्याच्यामुळे एखादा उद्योग जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये करायचा असेल, न की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असेल, तर त्याच्यासाठी एक वेगळा स्किल सेट पाहिजे, त्यासाठी एक वेगळी ऑफलाईन सिस्टीम हवी. त्या दृष्टीने हा मोठा प्रयत्न. नुसतं ऑफिस स्पेस असून फायदा नाहीये. आम्ही फक्त ऑफिस स्पेस देतो, त्याला एक एक्सपेरिमेंटल लॅबोरेटरी हवी. त्याला आमच्याकडे टिंकरर लॅबोरेटरी आम्ही तयार केली आहे, जिथे सगळ्या मशीन्स अवेलेबल आहे, जिथे 3D प्रिंटर्स अवेलेबल आहे. ती 24 अवर्स उघडी असते आणि त्याप्रमाणे त्या लोकांना जर काम करायचं असेल तर ते केव्हाही तिथे काम करू शकतात, केव्हाही असेंब्ली करू शकतात, केव्हाही ते डिस्ट्रॉय करू शकतात, पुन्हा नवीन असेंब्ली करू शकतात. म्हणजे थोडक्यात या वातावरणाचा आणि तिथल्या माणसांचा DNA हा उद्योजकता बनतो आणि हायटेक उद्योजकता बनतो आणि हाच तुमचा अत्यंत महत्वाचा प्रयत्न आहे. अगदी अगदी. मला इथे आल्यानंतर एक शब्द वारंवार ऐकायला मिळाला, तो म्हणजे व्हर्च्युअल इन्क्युबेटर. हो. व्हर्च्युअल इन्क्युबेटर म्हणजे काय? व्हर्च्युअल इन्क्युबेटर म्हणजे फक्त आम्ही ज्यांना फिजिकल इन्क्युबेशन देतो इथे. आणि सध्या IIT मध्ये इतकी डिमांड वाढली आहे की आमच्याकडे आता फिजिकल स्पेस अवेलेबल नाहीये. दॅट इज वन ऑफ द रिझन्स. दुसरं असं रिझन की शेवटी त्यांना इकडून बाहेरच जायचं आहे. IIT मध्ये राहून 3 वर्ष राहून त्यांना शेवटी बाहेर न्यू बॉम्बे, पुणे, नागपूर किंवा असं कुठेतरी जावं लागेल त्यांना केव्हा तरी. त्याच्यामुळे काही उद्योजक असे आहे की ज्यांच्याकडे जागा आहे बाहेर अवेलेबल ऑलरेडी आणि तसे ते कम्फर्टेबल तिथे झाले आहेत. तर तसं असेल त्यांना, तर तरी पण त्यांना आमच्याकडे साईनमध्ये यायचं आहे. तर त्या लोकांना आम्ही व्हर्च्युअल इन्क्युबेशन म्हणतो की ज्यांना फिजिकल इन्क्युबेशनची गरज नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी जागा आहे आणि ते तिथे काम करायला तयार आहे, पण त्यांना आमच्या अमरेलाखाली साईनच्या अंडर त्यांना यायचं आहे. अशा लोकांना आम्ही व्हर्च्युअल इन्क्युबेशन म्हणतो. 1984 मध्ये बीटेक झालेला एक आमचा स्टुडंट आहे, ज्यांनी MS आणि PhD अमेरिकेत केलं, इंटेलमध्ये काम केलं 8 वर्ष आणि त्यांनी 5th टाइम एंटरप्रेन्योरशिप त्यांनी पुन्हा सुरू केली आहे. 5th टाइम एंटरप्रेन्योर तो इथे आहे. त्याचा एक्सपिरियन्स इतका चांगला आहे की त्याच्याबरोबर नेक्स्ट 4-5 माणसांना त्याचं डायरेक्ट नॉलेज मिळतं. तर ही जी संकल्पना आहे आणि आमच्याकडे कंटिन्युअस वर्कशॉप सुरू असतात. जर फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, बँकिंगचं नॉलेज आहे, अकाउंट्सचं नॉलेज आहे, HRचं नॉलेज आहे, हे आम्ही नेहमी असे वर्कशॉप ऑर्गनाईज करून या लोकांना शिकवत असतो. अनेकदा मी असं पाहिलेलं आहे की शास्त्रीय संकल्पना अतिशय उत्तम असतात, परंतु त्याला जेव्हा व्यावसायिक ढाच्यामध्ये आपण टाकतो तेव्हा त्याचं एक बिझनेस मॉडेल तयार होत नाही. आणि ते बिझनेस मॉडेल तयार न झाल्यामुळे अनेक महत्वाच्या शास्त्रीय संकल्पना मागे पडतात किंवा ते व्यवसाय उभे राहू शकत नाहीत. आता ही जी व्यावसायिक मांडणी आहे ती आणि शास्त्रीय संकल्पनांची मांडणी यांची सांगड तुम्ही तुमच्या इन्क्युबेटरमध्ये कशी घालता की उभे राहू शकत नाहीत. आता ही जी व्यावसायिक मांडणी आहे ती आणि शास्त्रीय संकल्पनांची मांडणी यांची सांगड तुम्ही तुमच्या इन्क्युबेटरमध्ये कशी घालता? की मला असं वाटतं शासकीय इनफॅक्ट गव्हर्नमेंटकडनं खूप सध्या महत्वाची हेल्प या लोकांना सुरू आहे आणि खूप त्यांना ग्रँट्स देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ती ग्रँट्स डायरेक्टली उद्योजकांपर्यंत देणं हे गव्हर्नमेंटकडनं शक्य नाहीये, कारण तो उद्योजक काय लायकीचा आहे, त्याचं काय लेवल आहे, त्याचा बिझनेस प्लॅन कसा आहे, त्याचा बिझनेस आराखडा कसा आहे, त्याचे पुढचे प्रोजेक्शन काय आहे, हे इन्क्युबेटर्स लोकांना चांगलं कळतं. सो गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स जर ह्या इन्क्युबेटर्समधून गेल्या आता आम्ही साईनमध्ये देतो आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप ग्रँट दिल्या आहेत आणि खूप सुरू केल्या नवीन नवीन ग्रँट देणं. ते डायरेक्टली उद्योजकाला न देता, कारण प्रत्येकाला त्या डायरेक्टली उद्योजकापर्यंत पोहोचता येत नाही. पुष्कळदा असं झालं की पैसे त्यांनी दिलेत पण तो उद्योजक गायब झाला, त्याचा धंदा केव्हा बंद पडला, त्याचा कम्प्लीट ॲटिट्यूड केव्हा चेंज झाला गव्हर्नमेंटला कळतच नाही. पण इन्क्युबेटरमध्ये त्यांचं अगदी मायक्रो मॅनेजमेंट सुरू असतं. त्यांचं अगदी 3 महिन्यानंतर त्यांनी पुढे काय स्टेप्स आहेत, त्यांचे माइलस्टोन्स काय आहे, त्यांनी किती बिझनेस केला, त्यांचा किती प्रॉफिट झाला, प्रॉफिट न झाला तर तो का नाही झाला,
हे सगळे कॅल्क्युलेशन तिथे सुरू असतात. त्यांना तिथे प्रेझेंटेशन द्यावं लागतं. त्याचप्रमाणे त्यांना नेक्स्ट ग्रँट जेव्हा मिळेल, जेव्हा त्यांचे अर्लियर टार्गेट्स पूर्ण होतील, माइलस्टोन्स पूर्ण होतील, तरच त्यांना पुढची ग्रँट मिळते. त्यामुळे गव्हर्नमेंटने हा सगळा जर पैसा उद्योजकांना जो पैसा जातो तो जर इन्क्युबेटरमध्ये दिला आणि जो की आता प्रयत्न सुरू आहे तर ते उद्योजकांपर्यंत व्यवस्थित त्याचं. मी अनेक असे उद्योग पाहिलेत की जे 25-30 कोटीपर्यंत जातात आणि तिथेच थबकतात, त्याच्यापेक्षा ते पुढे जात नाहीत. याचं कारण त्या उद्योजकांकडे तांत्रिक ज्ञान जे आहे ते अत्यंत परफेक्ट असतं. दे आर ब्रिलियंट इंजिनियर्स. परंतु व्यवसाय चालवायला फक्त इंजिनिअरिंग नॉलेज उपयोग पडत नाही. तिकडे तुम्हाला एचआरचं नॉलेज लागतं, फायनान्सचं नॉलेज लागतं, मार्केटिंगचं नॉलेज लागतं. मला सांगा, हे सगळं तुम्ही तुमच्या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये देता? नॉलेज आम्ही देत नाही, पण आम्ही असे वर्कशॉप्स कंडक्ट करतो. आणि आता आमच्याकडे 4-5 कंपन्या आहेत ज्या ऑलरेडी 100 crores त्यांनी क्रॉस केलं आहे. आणि हे मी गेल्या 6-7 वर्षात सांगतो आहे. 6-7 वर्षात एखाद्या कंपनी आणि एका टेक कंपनी, ते आयटी कंपनी नाही आहे, त्यांनी 100 crores क्रॉस करून जाणं हे अगदी विशेष आहे. याचं नॉलेज आम्ही त्यांना देतो, डायरेक्टली न देतो आम्ही इनडायरेक्टली देतो. कारण आमच्या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये अशा कंपनी एकमेकांच्या बाजूला अशा उभ्या असतात आणि त्यांच्यामध्ये लॅटरल डिस्कशन एवढं असतं. एखादा मोठा एक्सपिरियन्स आंतरप्रेनर जो असेल तो एका यंग आंतरप्रेनरशी जेव्हा बोलतो आमच्या इन्क्युबेटरमध्ये, क्या बात आहे. ते सगळं 1984 मध्ये बीटेक झालेला एक आमचा स्टुडंट आहे ज्यांनी MS आणि PhD अमेरिकेत केलं, इंटेलमध्ये काम केलं 8 वर्ष, आणि त्यांनी 5th टाइम आंतरप्रेनरशिप त्यांनी पुन्हा सुरू केली आहे. 5th टाइम आंतरप्रेनर तो इथे आहे. त्याचा एक्सपिरियन्स इतका चांगला आहे की त्याच्याबरोबर नेक्स्ट 4-5 माणसांना त्याचं डायरेक्ट नॉलेज मिळतं. तर ही जी संकल्पना आहे, आणि आमच्याकडे कंटिन्युअस वर्कशॉप सुरू असतात. जर फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, बँकिंगचं नॉलेज आहे, अकाउंट्सचं नॉलेज आहे, HRचं नॉलेज आहे, हे आम्ही नेहमी असे वर्कशॉप ऑर्गनाईज करून या लोकांना शिकवत असतो. त्याचा खूप फायदा होतो. इनफॅक्ट त्याचा सध्या सगळ्यात जास्त फायदा आम्ही करून घेत असले आहे. आणि आता नवीन स्टुडंट्स पण त्याचे ते अटेंड करायला लागले आहेत. नॉट ओनली IIT मुंबईचं आणखीन एक महत्वाचं वैभव काय असेल तर त्यांची जी माजी विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी फळी आहे आणि ती अत्यंत दैदिप्यमान अशी नावं त्याच्यामध्ये आहेत. हे जे माजी विद्यार्थी आहेत ते या बिझनेस इन्क्युबेटरला काही मदत करतात का? हो, अगदी. इनफॅक्ट आम्ही आमच्या प्रत्येक इन्क्युबेटीला, प्रत्येक कंपनीला त्यांना अगदी हे कंपल्सरी आहे की त्यांना 1-2 मार्गदर्शक हवेच, मेंटर हवेच. आणि मोस्ट ऑफ दिस मेंटर्स आर अवर अल्युमनाय. आणि आमच्याकडे त्याची सगळ्यांची नोंद आहे. आमच्याकडे सगळ्यांचं की मी सोलर म्हटल्याबरोबर माझ्याकडे 100 नाव येतात की हे लोक या सेगमेंटमध्ये काम करतात आहे. सो सोलर म्हटलं, फिनटेक म्हटलं, क्लीन टेक म्हटलं, क्लीन टेक्नॉलॉजी झाली आजकाल, नॅनो टेक्नॉलॉजी झाली, इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं, हे सगळे मला नावं समोर दिसतात एकदम पटकन. आणि इम्पॉर्टंटली काय झालं की हे लोक जेव्हा केव्हा मुंबईला येतात ते IITला येतातच येतात. त्यांची लॉयल्टी इतकी IITशी चांगली आहे की ते आम्हाला बोलवावं लागत नाही. त्यांना लिटरली काही. डॉक्टर, कुठल्याही प्रकारचं संशोधन म्हटलं की त्याच्यात फेल्युअर आलंच. अगदी. किंबहुना 10 चांगल्या आयडिया हाताशी घेऊन आल्यानंतर एखादी आयडिया अशी असते की जी क्लिक होते. त्या 9 आयडिया असतात त्या संपून जातात. फेल्युअर कसं हँडल करता? ऍक्च्युली फेल्युअर आम्हाला अजून आलं असेल तर मला अजून मी असं म्हणेल की 15-20% कंपन्या आतापर्यंत फेल झाल्या आहे. याचं कारण अगदी मी 6-7 वर्षाबद्दल बोलतो आहे. आम्हाला अजून 5 वर्षानंतर पूर्ण क्लॅरिटी येईल. हे इन्क्युबेटर आहे, हे काही 100% सक्सेसफुल होणं शक्यच नाही आहे. वी वुड लाईक टू हॅव मोर अँड मोर फेल्युअर्स. इनफॅक्ट काही प्राध्यापकांच्या कंपन्या फेल्युअर झाल्या आहेत. प्राध्यापक नक्कीच टेक्नॉलॉजी ॲज अ प्लस पॉईंट घेतात. आमच्याकडे प्राध्यापकांच्या 22 कंपन्या बाय द वे. या आतापर्यंत 78 कंपन्या आमच्याकडे झाल्या आहेत. त्यातनं 22% या प्राध्यापकांच्या कंपन्या आहेत. हे फार विशेष आहे. आणि ते प्राध्यापक प्लस त्यांचे स्टुडंट असं कॉम्बिनेशन आहे. आणि त्याच्यातला 1-2 प्राध्यापकांच्या कंपन्या फेल झाल्या. कारण प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की टेक्नॉलॉजी इज द ओनली एलिमेंट फॉर अ सक्सेसफुल स्टार्टअप. नाही, सक्सेसफुल स्टार्टअपसाठी टेक्नॉलॉजी हवीच हवी ऑफकोर्स, पण त्याचा मे बी 20-30% पर्यंत त्याची रिक्वायरमेंट असेल आहे. ॲज यू सेड, HR, मार्केटिंग, फायनान्स, लिडरशिप क्वालिटी, जेलिंग ऑफ इट टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कधी कधी तिथे फेल होतो आम्ही. पण फेल्युअर घेणं इतकं सोपं नाही. पण फेल्युअर इथे आम्ही घेऊ शकतो कारण हे शेवटी IITचे स्टुडंट आहे. इथे जरी फेल झालं त्यांना माहिती आहे की बाहेरच्या वर्ल्डमध्ये फेल्युअर इन एंटरप्रेन्योरशिप इज व्हेरी वेल रिस्पेक्टेड. त्यांना जॉब अगदी 2 times द सॅलरी दॅट दे गेट आउटसाइड. सो फेल्युअर इन एंटरप्रेन्योरशिप इज वेलकम. उद्योग चालू केला त्यात तुम्ही जर अयशस्वी झालात तरी तुम्हाला दुप्पट पगाराच्या नोकऱ्या मिळतात. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यासाठी IITची डिग्री त्यांना नक्कीच कामात येते. आणि तुमच्याकडे 3 गोष्टी आमच्याकडे आहे की तुमची डिग्री तुमच्याकडे आहे, IIT बॉम्बेचा अल्युमनाय नेटवर्क त्यांच्या मागे आहे, आणि तिसरी गोष्ट जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला ऍक्च्युली डबल किमतीने लिटरली
पगार तुम्हाला एखाद्या कंपनी ऑफर एक अशी टीका वारंवार केली जाते की अशा प्रकारचं होणारं संशोधन आणि त्यातून उभे राहणारे व्यवसाय जे असतात ते हायटेक असतात की जे श्रीमंतांच्या लाईफस्टाईलला पूरक असे असतात, ज्याला आपण एक श्रीमंत इंडिया म्हणतो त्याच्यासाठी असतात. परंतु जो पुअर भारत आहे, गरीब भारत आहे, त्या गरीब भारतातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर डिस्ट्रक्टिव्ह थिंकिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुणीही विचार आजपर्यंत केला नव्हता अशा प्रकारचे किती उद्योग आपण उभे केलेत. मला वाटतं तुम्ही थोडंसं सोशल एंटरप्रेन्योरशिपकडे जास्ती म्हणता. ॲब्सोल्युटली राईट. आणि आमच्याकडे जवळपास 20% कंपन्या ज्या आहेत त्या अगदी समाजातल्या लोएस्ट वर्गासाठी ज्या कंपन्या असतील, फॉर एक्झाम्पल हेल्थकेअर, ज्या गरोदर स्त्रिया असतात आणि ज्यांच्याकडे फिटस अगदी 1-2 महिन्यापासून मॉनिटर करायला मेडिकल हेल्प लागते, अगदी छोट्याशा खेड्यामध्ये जिथे डॉक्टर कधी पोहोचला नाही आहे, अशासाठी आमच्याकडे एक कंपनी ज्यांनी एक किट केली आहे. इनफॅक्ट त्या लोकांना प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं पण इनोव्हेशन अवॉर्ड मिळालं होतं. प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या घरी ते राहून तिथे राष्ट्रपती भवनात ते राहून परत आले आहेत. त्यांनी अशी किट तयार केली की या सगळ्या गरोदर स्त्री आहेत त्यांचे सगळे ब्लड सॅम्पल, त्यांचं शुगर लेवल, त्यांच्या फिटलचे जे पॅरामीटर्स असतात ते सगळे पॅरामीटर घेऊन अगदी आठवड्यात वीक टू वीक बेसिसवरती एका मोठ्या हॉस्पिटलला औरंगाबादमध्ये ते पोहोचतात आणि त्याप्रमाणे त्यांना डॉक्टरांकडून अगदी फीडबॅक मिळतो की इथे हे पर्टिक्युलर डेव्हलपमेंट बरोबर नाही, त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तर हा जो प्रयत्न सुरू आहे हा अगदी खेड्यातल्या लेवलवरती काम सुरू आहे आणि तो ऑलरेडी भरपूर प्रमाणात सक्सेसफुल झाला आहे. जवळपास 700-800 किट्स ऑलरेडी त्या पोहोचल्या आहेत तिथे. त्याचप्रमाणे दुसरा एक आमच्याकडे अशी कंपनी आहे की ज्यांनी ब्लाइंड लोकांसाठी एक अगदी अफलातून माझ्या मते इनोव्हेशन त्यांनी केलं आहे. त्यांना लिटरली सगळे अवॉर्ड्स आतापर्यंत मिळाले आहेत. आता देखील स्वित्झर्लंडमध्ये जाऊन त्यांना अवॉर्ड मिळाला आहे आणि ते पुढच्या आठवड्यातच टायकॉन हे यूएसमध्ये बे एरियामध्ये जे टायकॉन सुरू होणार तिथे देखील ते जातील साठी. तर त्यांनी ब्लाइंड लोकांसाठी ब्रेल टू इंग्लिश असं कन्व्हर्ट करणारं ॲपॅरेटस डिव्हाइस केलं. सॉफ्टवेअर पण आहे, हार्डवेअर पण आहे आणि त्याची कॉस्ट जे सध्या एक्झिस्टिंग डिव्हाइस आहे त्याच्या 10 टाइम्स कमी आहे बेसिकली. वा. आणि त्याला इतकी व्हॅल्यू माझ्यामध्ये मिळेल की गुगलमध्ये एवढं मोठं त्यांना नॉलेज अवेलेबल आहे, पण ब्लाइंड लोकांना ते आता अवेलेबल नाही अनलेस अँड अंटिल समबडी कन्वर्ट दॅट टू ब्रेल. त्या लोकांच्या ते इंग्लिश टू ब्रेल त्यांना आपोआप ते ट्रान्सलेट व्हायला लागेल किंवा तुम्ही मग ब्रेलमध्ये टाईप करा आणि ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट होईल. त्यामुळे त्यांना एक नॉर्मल मोबाईल फोन वापरून त्यांना सगळ्या लोकांशी कम्युनिकेट करता येईल, त्यांना ब्रेलची गरज भासणार नाही त्यांना. तर हे जे आहे हे सगळ्या लोकांना हे जे संशोधन त्यांनी केलं आहे आणि त्यांचे त्याच्यात 2 IP पण आहे, पेटंट्स पण आहेत. सो इट इज गोइंग टू बी अ व्हेरी डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी अकॉर्डिंग टू मी. खूप ब्रँचेस बाहेर आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर एक्झाम्पल, आपण आता महाराष्ट्रात राहतो, 1000 उद्योजकांसाठी असं इन्क्युबेशन सेंटर तयार केलं पाहिजे जे मला असं वाटतं की मुंबई पुणे या रिजनच्या मध्ये हवं आणि त्याच्या खूप ब्रांचेस हव्यात ज्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवल. हे अगदी मला मस्ट आहे आणि आपण आज नाही केलं तर पॉसिबली विल बी मिस द बस. अलीकडच्या काळात महाराष्ट्रासमोर किंवा भारतातल्या अनेक भागात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची आहे. दुसरी समस्या आहे ती विजेच्या वाढत्या दराची किंवा विजेची उपलब्धता नाही याची समस्या आहे. यावर काही काम होतंय आपल्या इन्क्युबेटरमध्ये? सो पाण्याबद्दल म्हटलं तर मी आमच्याकडे क्लीन टेक्नॉलॉजीची आहे, पण तिथे वेस्ट सॉलिड मॅनेजमेंट अशा दृष्टीने एक कंपनी आमच्याकडे काम करते आहे. त्याचप्रमाणे आता जिथे आग लागली आहे आपल्याकडे या चेंबूर जवळ तिथे त्यांना देखील डायरेक्ट करणारी एक कंपनी आमच्याकडे आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांची खूप ज्या चेंबूरच्या देवनारच्या आगीमुळे 1/4 मुंबई 3-4 दिवस बंद होती आणि ती गेले अनेक दिवस हेडलाईन होती, त्याच्याचं उत्तर IIT मुंबई शोधते. नक्कीच. आणि त्याला उत्तर देणारं सोल्युशन आमच्याकडे एका कंपनीत तयार आहे. त्यांनी ऑलरेडी ते सबमिट केलं गव्हर्नमेंट महाराष्ट्राला आणि ते वाट बघतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं बोलण्याची बेसिकली. पण त्यांच्याशी जेव्हा मी बोललो आहे त्याच्यात एक प्रोफेसर पण इन्व्हॉल्व आहे आमचे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे आणि त्यांचं जे सोल्युशन आहे मला ते फार आवडलेलं आहे आणि ते लोक सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वाट बघतात की त्यांचं उत्तर काय आहे. तर हे एक पण हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मधली ही कंपनी आहे बेसिकली. आणि दुसरी एनर्जी तुम्ही म्हटलं की विजेचा दर कमी केला का, सोलरच्या खूप कंपन्या आमच्याकडे आहेत आणि सोलरच्या 3 कंपन्या आता आहेत ज्यांचं इनोव्हेशन त्या फील्डमध्ये आहे. सोलर एनर्जी ऑप्टिमायझेशनमध्ये त्यांचं संशोधन आहे. त्यांना ऑलरेडी कंपनी आमची US मध्ये पोचली आहे. तर या 2-3 कंपन्या आमच्याकडे या विषयात वॉटर मॅनेजमेंट किंवा वेस्ट मॅनेजमेंट आणि एनर्जी मॅनेजमेंटकडे नक्कीच. असा दिवस उगवू शकतो का हो की जेव्हा आम्हाला ॲटॉमिक एनर्जीची किंवा हायड्रॉलिक एनर्जीची गरजच उरणार नाही, आम्ही केवळ सोलार एनर्जीवर अख्खं मुंबई शहर चालवू शकू, अशा प्रकारचं संशोधन ज्याला आपण खऱ्या अर्थाने पाथ ब्रेकिंग म्हणू IIT मध्ये होतंय? संशोधन सुरू आहे, पण
माझ्याकडे आत्ता उत्तर नाही की बाकीच्या एनर्जीची गरज लागणारच नाही पूर्णपणे, पण मी म्हणेल 40% 50% नक्कीच आपण सोलर एनर्जीवर, कारण मुंबईची समस्या फार मोठी आहे. ती पूर्णच्या पूर्ण 100% सोलरवर जाणं किंवा दुसऱ्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीकडे जाणं संभवित वाटत नाही मला, पण इट विल बी हायब्रिड मॉडेल दॅट विल ऑलवेज बी सक्सेसफुल. माझ्या मते इलेक्ट्रिसिटी आणि सोलर हे कॉम्बिनेशन इन द टाइम टू कम. मला या IITचा DNA समजून घ्यायचा आहे. इथं सेंटर फॉर इनोव्हेशन आणि आंतरप्रिनरशिप आहे, इथे बिझनेस इन्क्युबेटर आहे. अमेरिकेत अशी 4000 इन्क्युबेटर्स आहेत, समजून घ्यायचं आहे. इथं सेंटर फॉर इनोव्हेशन आणि आंतरप्रिनरशिप आहे, इथे बिझनेस इन्क्युबेटर आहे. अमेरिकेत अशी 4000 इन्क्युबेटर्स आहेत. भारतामधल्या इतर विद्यापीठात हे असं सेंटर जर चालू करायचं असेल तर काय करावं लागेल? काहीच करावं लागणार नाही, फक्त वरती एक खूप पॅशनेट असा डायरेक्टर आणि त्यांची टीम हवी की हे आपल्याला करायलाच हवं. आणि हे दिस हॅज टू कम फ्रॉम टॉप डाऊन बेसिकली. सध्या आमच्या डायरेक्टर आणि पहिले डायरेक्टर ज्यांनी हे सुरू केलं आहे साईन, हाच कॉन्सेप्ट होता की हे सगळं संशोधन आम्ही जे करतोय ते केवळ लॅबपुरतं रिकाम राहत आहे बेसिकली, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. शेवटी IITत जो पैसा येतोय तो सगळ्या लोकांच्या टॅक्सपेयर्स लोक आम्हाला पे करतात आहे, आणि शेवटी त्याच्यातनं आम्ही फक्त पब्लिकेशन हेच करावे की काय? नो, त्याच्यातनं आम्ही एवढं जो संशोधन करतोय त्याच्यानं डिव्हाइसेस तयार होत आहे आणि त्याचा उपयोग समाजाला व्हायलाच हवा. याच भावनेतनं हे साईन इन्क्युबेटर तयार झालं बेसिकली. डॉक्टर अत्रे, IITमध्ये येणाऱ्या मुलांसाठी, रँचोसाठी ही एक आदर्श अशी पाठशाळा आहे, परंतु असे अनेक रँचो आहेत की जे IITमध्ये येऊ शकत नाहीत. बरोबर. किंबहुना शाळा कॉलेजामध्ये प्रवेश देखील जेमतेम मिळवू शकतात. बरोबर. अशांपर्यंत तुम्ही कधी पोहोचणार? तुमचं हे सेंटर फक्त IITतल्या मुलांसाठी आहे? IITच्या मुलांसाठी नाहीये, पण आम्ही आता म्हणतोय की जी फाउंडिंग टीम मेंबर असतात एखाद्या कंपनीची, त्याच्यातला ऍटलिस्ट एक जण आम्हाला IIT बॉम्बेचा हवा आहे आता. बस सपोज 4 लोकांची टीम असेल त्याच्यातनं एक जण तरी आम्हाला IIT बॉम्बेचा हवा आहे आता. याचं कारण की आमच्याकडे सध्या लिमिटेड स्पेस आहे अवेलेबल म्हणून. पण तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, खूप रँचेस बाहेर आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर एक्झाम्पल, आपण आता महाराष्ट्रात राहतो, 1000 उद्योजकासाठी असं इन्क्युबेशन सेंटर तयार केलं पाहिजे, जे मला असं वाटतं की मुंबई पुणे या रिजनच्या मध्ये हवं आणि त्याच्या खूप ब्रांचेस हव्यात ज्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवल. हे अगदी मला मस्ट आहे आणि आपण आज नाही केलं तर पॉसिबली विल बी मिस द बस. तो मी अमेरिकेत जाऊन ते प्लग अँड प्ले म्हणून एक तिथे मोठं इन्क्युबेटर सेंटर आहे आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की खरी गरज आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे आता गरज नाही आहे, कारण इथे सगळे प्रॉब्लेम्स आहे, इथे सगळ्या अपॉर्च्युनिटी आहे, इथे मार्केट आहे. तर आपल्याला असं सेंटर इथे उभं करता येईल का? आणि असं सेंटर आपण इथे तयार केलं तर त्यावरती एक ॲडव्हायझरी बॉडी हवी की डिसिजन घेईल. गव्हर्नमेंट शिवाय, गव्हर्नमेंट याच्यात नको करता येईल आणि त्याच्या सगळ्यांचे ब्रांचेस सगळ्या डिस्ट्रिक्ट सेंटरमध्ये हव्या. उद्या अकोल्यासारख्या एका लहान गावातनं एक सुंदर इनोव्हेशन होऊ शकतं आणि मी सुद्धा बघितलं आहे. त्याला IIT द्यायची गरज नाही. प्रॉब्लेम सभोवताली प्रॉब्लेम बघूनच त्याचं सोल्युशन त्यांना कळतं. त्या लोकांना खरा स्कोप मिळाला पाहिजे. तर मला खरंच हे वाटतं की हे IIT मध्येच इनोव्हेशन होतं असं नाही आहे. इथल्या लोकांना मार्ग मिळतो आहे, पण खूप सारे रँचोज आहे आणि त्यांना. आपण आता रँचोबद्दल बोलतोय म्हणून माझा हा प्रश्न आहे की आम्ही मध्यंतरी यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स ही कल्पना आणली आहे. त्याच्यामधून गावागावांमधल्या शाळांमध्ये कॉलेजांशी संपर्क साधून जे विद्यार्थी इनोव्हेशन करतायत त्यांचा आम्ही सन्मान केला आणि अफलातून कल्पना आमच्या समोर आल्या. म्हणजे एका छोट्याशा हातातल्या डिव्हाइसनी शेवग्याच्या शेंगा कशा काढता येतील इथपासून पाणी आणि गोळी हे एकत्र न येता, गोळी न दिसता ग्लास तोंडला लावला की पाणी कसं पिता येईल इथपासून ते डायबिटीज झालेल्या माणसाला हातातल्या छोट्याशा डिव्हाइसनी 2 रुपयात ECG कसा काढता येईल किंवा 15 रुपयात तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झालाय की नाही याचा जो लंप आहे तो आयडेंटिफाय करता येईल. असली डिस्ट्रप्टिव्ह सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्या समोर येत आहेत. मी तुम्हाला अशा करता विचारतोय की तरुणाई नेमकी आत्ता कोणत्या विषयावर काम करताना दिसते? स्वतःच्याच श्रीमंतीच्या बद्दल विचार करते का आजूबाजूच्या समस्यांवर त्यांना काहीतरी संशोधन करायचंय? नाही, तुम्ही म्हटलं अगदी बरोबर आहे. ही नवीन जनरेशन जी आहे यांनी सगळ्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना कळतात आहे. फक्त ती माझ्या मते आता मी जे बघतोय IIT त्यांचं सगळं संशोधन जे सुरू आहे त्याला सगळ्यांचा आन्सर त्यांना जर मोबाईल फोनमधून दिसत असेल तर ते बरोबर नाही. तर मला आणि ते लोक खूप ब्रिलियंट आहे. नवीन जनरेशन फार इंटेलिजंट आहे आणि हे मला प्रत्येक वर्षी जेव्हा मी फर्स्ट इयरच्या मुलांना ॲड्रेस करतो आणि तेव्हा मी नेहमी एक प्रश्न त्यांना विचारतो की तुमच्यामधनं किती लोक एंटरप्रेन्योर्स बनतात आहे? तर प्रत्येक वर्षी मला 10% हात वरती गेलेले जास्तीत जास्त. आता 80% लोक हात वरती करतात की मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे. 12वीचे मुलं किंवा MTechला आली मुलं, आम्हाला 12वीत असताना एंटरप्रेन्योर हा वर्डच माहीत नव्हता. 80% जर मुलं हात वरती करत असतील त्याच्यातनं 2% जरी एंटरप्रेन्योर झाले शेवटी तरी खूप समाजात फरक पडेल. फक्त मला नेहमी यांना सांगायचं वाटतं की
सगळ्यांचा मार्ग, इनोव्हेशनचा मार्ग हा मोबाईल फोनमध्ये नाही आहे. मोबाईल फोन कधी कधी बाजूला ठेवून खरं डिव्हाइस तयार करायला अजून खूप त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे सगळं इम्बाईब करून आणि सगळ्या ब्रांचेस एका ठिकाणी आणून, आणि हा एक खूप मोठा प्रयत्न आहे की मेकॅनिकल ब्रांच इकडे, इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच इकडे, केमिकल ब्रांच इकडे, हे सगळ्यांना कंबाईन करून जेव्हा आपण शोध करू तेव्हाच एक चांगलं डिव्हाइस तयार होईल. त्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न केलेच पाहिजे. अशी ही जी मुलं येतात ज्यांना एंटरप्रेन्योर व्हायचं असतं, उद्योजक व्हायचं असतं, आणि जे दरवर्षी 10% जास्त हात वर करतात आणि सांगतात की आम्हाला उद्योजक व्हायचंय, खरोखरच त्यांच्यात उद्योजकतेची क्षमता असते का? हे जे सगळं वातावरण आहे आयआयटीचं ते त्यांना उद्योजक बनवायला भाग पाडतं? हो किंवा नाही, दोन्ही आन्सर त्याच्यात आहे. काही लोकांकडे जीन्स असतात बेसिकली, पण असाही एक वर्ग आहे आणि तो माझ्या मते पालकांमध्ये जास्त दडला आहे की ज्यांना असं वाटतं की आपला मुलगा इंटेलिजंट असेल तर त्याला 25 लाखाचं पॅकेज मिळालं पाहिजे, त्याला 1 करोडचं पॅकेज मिळालं पाहिजे, तरच तो इंटेलिजंट म्हणून प्रूव्ह होईल. त्यांना आपला मुलगा उद्योजक झालेला आवडत नाही, कारण प्रत्येकांना वाटतं की शिवाजी महाराज दुसऱ्यांच्या घरी यावा, माझ्या घरी शिवाजी महाराज नको व्हायला. तर एंटरप्रेन्योर हा दुसरीकडे व्हायला हवा, माझा मुलगा पॉसिबली एंटरप्रेन्योर न व्हायला हवा, असं पालकांचं म्हणणं आहे. पण मुलांमध्ये आता जे आहे त्यांच्या पियर्समध्ये जर कोणी एंटरप्रेन्योर होत असेल तर त्याला इतका सध्या आदरयुक्त भावनेने त्याच्याकडे बघितलं जातं. तर त्याच्यामुळे माझ्या असं वाटतं की या मुलांमध्ये ते जीन्स आहे. आणि आमच्याकडे आम्ही आता बीटेक मायनर इन एंटरप्रेन्योरशिप असा डिग्री कोर्स सुरू केला आहे. अगदी आयआयटी बॉम्बे इज द फर्स्ट आयआयटी टू डू दॅट थिंग. अजून कोणीही तो प्रयत्न सुरू नाही केला. आणि आमच्याच एका अलुमनानी DS सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप, भरत देसाई, जो एका मोठ्या प्रसिद्ध कंपनीचे हेड आहेत, त्यांनी आम्हाला पैसे दिलेत आणि त्याच्यावरती आम्ही बीटेक मायनर इन एंटरप्रेन्योरशिप सुरू केला आहे कोर्स. त्याचा तिथून म्हणजे 3rd सेमिस्टरपासून एक विषय एंटरप्रेन्योरशिप ओरिएंटेड, मार्केटिंग, फायनान्स, पेटंटिंग हे सगळं नॉलेज त्यांना देत आणि त्यांना आम्ही नुसतं क्लासरूम लर्निंग न करता त्यांना एक ॲक्च्युअल लाईव्ह प्रॉब्लेम सोसायटीमधला बघायला सांगतो आणि त्या दृष्टीने त्यांना एक डिव्हाइस तयार करायला आम्ही प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट लॅबोरेटरी तयार केली आहे. आणि हा कोर्स सुरू करण्याच्या अगोदर मी स्वतः, माझे एक कलिग आहे प्रोफेसर कुसरे, आम्ही दोघांनी मिळून MIT, बर्कले या युनिव्हर्सिटी, स्टॅनफर्ड या युनिव्हर्सिटी जाऊन त्यांचा स्टडी केला, त्यांच्या कोर्सचा स्टडी केला आणि त्याला आम्ही इंडिजिनाइज केलं त्यांना. कारण तसाच्या तसा कोर्स इंडियामध्ये आणणं पॉसिबल नाही, कारण आपले जीन्स वेगळे, त्यांचे जीन्स वेगळे, आपली इकोसिस्टम वेगळी आहे, त्यांची इकोसिस्टम वेगळी आहे. तर आम्ही तो कोर्स कम्प्लिटली टर्न अराउंड केला आणि आपल्यासाठी हा कोर्स कसा रिडिफाईन करता येईल त्याप्रमाणे आम्ही डिफाईन करून हा कोर्स इकडे सुरू केला आहे. आणि त्या कोर्सला मुलांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. आणि नॉट ओन्ली दॅट, आम्हाला स्टॅनफोर्डचे प्रोफेसरला आम्ही इथे बोलावलं या सेमिस्टरमध्ये आणि त्यांनी हा कोर्स या मुलांसाठी इथे केला आणि ते या मुलांना पाहून चकित झाले की हे मुलं इतक्या ब्रिलियंट स्टँडर्डचे आहे, नो लेस दॅन व्हॉट आय हॅव इन स्टॅनफर्ड बेसिकली. सो असा कोर्स आम्ही आता सुरू केला आहे आणि याची आम्हाला हे फक्त 2च वर्ष झाले हा कोर्स सुरू करून, आणि इन द टाइम टू कम ॲटलिस्ट 5 वर्षानंतर आम्हाला याचे फ्रूट्स नक्की दिसतील. भारतामध्ये इतकं नॉलेज आहे आणि इतके ब्रेनी किड्स आहेत आणि ते किड्स तुम्हाला कुठेही मिळतील, झोपडपट्टीत देखील मिळतील आहे आणि श्रीमंत वर्गात पण मिळतील. त्यांना फक्त चॅनलाइज केलं पाहिजे फक्त बस. पण ज्या तऱ्हेने कॉलेजेस वरती येतात आहे आणि ज्या तऱ्हेने ॲडमिशन्स होतात आहे त्याच्यातनं बघितल्यानंतर कधी कधी वाईट वाटतं. पुष्कळ ठिकाणी मी असंही बघितलं की फायनल इयरचा मुलगा फर्स्ट इयरला शिकवतोय कारण टीचर्स नाही म्हणून. तर असे इंजिनियर्स करून फायदा नाही. देशामध्ये एक असं वातावरण आहे आपल्याकडे आता की लुकिंग बॅकवर्ड्स अशा प्रकारचा संदेश मिळतो की काय, अशी एक शंका अनेकांच्या मनामध्ये येते. म्हणजे IIT मध्ये संस्कृत शिकवलं जावं किंवा आमच्या पुराणामध्ये, वेदांमध्ये जे काही शास्त्र होतं त्याच्यावर संशोधन व्हायला हवं. आपल्या या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये अशा जुन्या काळातल्या काही कल्पनांवर काम होतंय का की एकाच माणसाला 100 मुलं झाली किंवा विमान आलं आणि सदेह वैकुंठाला गेले, अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत त्याच्यावर काही काम करायला आपल्याला भाग पाडलं जातंय किंवा मुलाला त्यात रस आहे? नाही, अजून तरी मी कोणामध्ये तो रस त्या दृष्टीने, कारण त्याच्यामध्ये शेवटी बिझनेस हवा, नुसता रस फायदा नाही की त्याला हाऊ टू मेक मनी आउट ऑफ दॅट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो कन्व्हर्टिंग युअर नॉलेज टू वेल्थ, अजून तिथे हा मला दिसला नाही की त्या दृष्टीने याच्यात कसे प्रयत्न करता येईल. पण आन्सर टू युअर क्वेश्चन इज अजून तरी नाही. रिसर्चमध्ये पैशाचं रूपांतर ज्ञानात होतं आणि इनोव्हेशनमध्ये ज्ञान रूपांतर पैशात केलं जातं. तुमच्या ह्या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये नेमकं काय करता? दोन्ही संधी असतात, कारण शेवटी ज्ञान तयार करण्यासाठी रिसर्च हवंच आणि ज्ञान आम्ही त्यांना म्हणतो की यस वी वॉन्ट टू मेक मनी, आणि शेवटी त्या ज्ञानाला काही अर्थ नाही जर जोपर्यंत ते ज्ञान 4 भिंतीमध्येच राहील, ते बाहेर गेलंच पाहिजे, समाजात गेलंच पाहिजे. आणि जेव्हा त्यांना पैसा मिळेल तेव्हाच ते ज्ञान दुसऱ्या लेवलला जाऊ शकेल.
कारण प्रत्येक ठिकाणी वर्षन 1 वर्षन 2 अल्फा लेवल बीटा लेवल असतंच. त्याच्यामुळे प्रत्येक लेव्हलचं प्रॉडक्ट जे आहे ते समाजात पोचलंच पाहिजे, त्याच्यात त्यांना पैसे मिळाले पाहिजे, तेव्हाच ते लोक नेक्स्ट लेवल R&D मध्ये पैसे टाकू शकतील. तर हे दोन्ही ठिकाणी मला वाटतं दोन्ही दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पण माझा नेहमी भय आहे की कन्वर्ट युअर नॉलेज टू वेल्थ. देर इज नो पॉईंट इन सेइंग की मी चॅरिटीसाठी करतो, याला काही अर्थ नाहीये. नेक्स्ट वर्षन R&D तुम्हाला करायचं असेल तर पैसा त्या लागेल. ज्ञानामधून काहीतरी संपत्तीचं निर्माण झालं पाहिजे. असं एक संशोधन जे प्रचंड गाजलं IITचं, आणि ते म्हणजे तुम्ही ड्रोनवर लावलेला कॅमेरा आम्ही पाहिला 3 इडियट्स नावाच्या चित्रपटामध्ये. त्याची निर्मिती ज्या बिझनेस इन्क्युबेटरमध्ये झाली, तो बिझनेस इन्क्युबेटर तुमचा. काय सांगाल त्याच्या जन्माची कहाणी? हो, त्या कंपनीचं नाव आहे आयडिया फोर्ज, आणि ते 3 किंवा 4 मुलं होते, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर. त्याच्यातनं मला वाटतं दोघांनी नंतर IIM मधनं जाऊन MBA पण केलं होतं. आणि ती आता कंपनी आपल्या भारताच्या पूर्ण सीमा रक्षणासाठी ते त्यांचे ड्रोन वापरले जातात आहे. DRDOने त्यांचं संशोधन मोठ्या नेक्स्ट लेवलला घेतलं आहे, आणि ते आता न्यू बॉम्बेमध्ये आहे. आमच्याकडे ते ग्रॅज्युएट झाले 2010 किंवा 2011 मध्ये ते सायन्समधनं ग्रॅज्युएट झाले. पण त्यांची स्टोरी सांगताना मी सांगेल की त्यांचा स्टार्टिंगचा प्रयत्न अगदी वेगळ्या दृष्टीने होता, आणि दिस इज ट्रू विथ मोस्ट ऑफ द इन्क्युबेटर. आपण आपला उद्योग एका डायरेक्शन सुरू करतो, आणि जेव्हा कळतं की आता जेव्हा आपण सज्ञान होतो की आता इकडून न जाता इकडे वळलेलं बरं, त्याला आपण बिझनेस पिव्होटिंग म्हणतो. मोस्ट ऑफ द कंपनीज हॅव डन सच पिव्होटिंग, आणि ते बरोबर वेळेत करणं हे फार इम्पॉर्टंट असतं. त्याला मार्गदर्शन लाभलं पाहिजे. तर ही कंपनी देखील पहिले दुसऱ्या डायरेक्शन चालली होती, पण नंतर त्यांनी पिव्होटिंग केलं. त्यावेळेला आमिर खान इथे आले होते. त्या लोकांनी हे इनोव्हेशन बघितलं आणि त्यांना ते फार आवडलं. इथेच तो प्रयोग झाला सगळा. पण तेव्हा ते यावेळा साईनमध्येच इन्क्युबेट होत होते बेसिकली. पण आता ही कंपनी इथेच तो प्रयोग झाला सगळा. पण तेव्हा ते यावेळा साईनमध्येच इन्क्युबेट होत होते बेसिकली. पण आता ही कंपनी फार मोठ्या लेवलला गेली आहे. आणि आय विल नॉट बी सरप्राइज इन द कमिंग 3 years दे विल क्रॉस 300 to 500 crores. तुम्हाला असं दिसतंय की ड्रोन या तंत्रज्ञानाचा वापर अनेक गोष्टींमध्ये या देशात केला जाईल. मला असं कळलंय की भारत पाकिस्तान बॉर्डरवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं ड्रोनचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. हो, सुरू होत आहे, आणि त्याला खूप कंप्लायन्सेस आहेत. त्याच्यामुळे ड्रोनवरती बिझनेस करण्यासाठी सध्या खूप कंप्लायन्सेस असतात. कोणीही जाऊन ड्रोनमध्ये बिझनेस करू शकत नाही. एका पर्टिक्युलर हाईटच्या वरती तुम्हाला जायचं असेल ड्रोन, तर तुम्हाला खूपच कंप्लायन्सेस लागतात, खूप रूल्स आणि रेग्युलेशन तुम्हाला ऑब्झर्व करावे लागतात. तर कोणी म्हटल्याप्रमाणे अमेझॉननी आपला ड्रोन पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी वापरला होता वगैरे, इथपर्यंत सगळं ठीक आहे. भारतात ते पॉसिबल नाही ऑफकोर्स, पण एका पर्टिक्युलर वरती हाईटवरती जाऊन पुढे बिझनेस करणं शक्य नाहीये. पण असे बरेच बिझनेस आहे की जे आपल्याला क्राऊड मॅनेजमेंटसाठी वापरता येईल, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी वापरता येईल आहे. पण अगेन त्याचे सगळे रूल्स वगैरे वगैरे बघूनच हा उद्योग पुढे नेला पाहिजे. पण मला असं जनरली वाटतं की तरुण वर्गामध्ये एकंदर त्या पर्टिक्युलर डायरेक्शनने खूप अट्रॅक्शन दिसतं आहे. कारण काहीतरी वरती आकाशात जाऊन, आकाशाबद्दल सगळ्यांना अट्रॅक्शन असतं, त्यामुळे आकाशात काहीतरी वरती जात आहे आणि तिथून आपण कॅमेऱ्याने खाली बघतोय. हे एकंदर जनरली ॲज अ स्टार्टिंग पॉईंट मला नाही वाटतं की पुष्कळशी मुलं आपलं इनोव्हेशन इथून सुरू करतात आणि नंतर दे विल पिव्होट आउट टू समथिंग एल्स, विच इज फाईन. क्रायोजेनिक इंजिनिअरिंग या अत्यंत क्लिष्ट, किचकट किंवा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत उच्च दर्जाच्या संशोधनावर आपण 2-3 देशांमध्ये, जर्मनीमध्ये, ब्रिटनमध्ये केलं, भारतामध्ये त्या याच्यावर आपण काम करताय. आज डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. एकीकडे इंजिनिअरिंगची अनेक कॉलेजेस विद्यार्थ्यांविना ओस पडलेली आहेत, त्यांना विद्यार्थी मिळत नाहीत. त्यांचा दर्जा असा आहे की जिकडे पास झालेला मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रोडवर एखाद्या कापडाच्या दुकानात कात्री घेऊन कापड कापायला उभा असलेला आम्हाला दिसतो, तर दुसरीकडे 100 पैकी 100 मार्क मिळवूनही तुम्हाला काही कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळत नाहीये. काय सांगाल या सगळ्याच्या बद्दल? मला याचं आन्सर हेच वाटतं की आपल्या देशात जर गरिबी आहे आणि गरिबी आहे म्हणून आपण मार्सवर जायला नको, हे बरोबर नाही. आपण प्रगती सगळीकडनंच केली पाहिजे. आपल्याला मंगळावर पण गेलं पाहिजे, आपल्याला चंद्रावरती पण गेलं पाहिजे. ऍट द सेम टाइम आपण पॉवर्टी लाईनच्या वरती पण यायला हवं. त्याच्यामुळे संशोधन हे व्हायलाच हवं. आणि माझ्या मते भारतामध्ये इतकं नॉलेज आहे आणि इतके ब्रेनी किड्स आहेत, आणि ते किड्स तुम्हाला कुठेही मिळतील, झोपडपट्टीत देखील मिळतील आहे आणि श्रीमंत वर्गात पण मिळतील. त्यांना फक्त चॅनलाइज केलं पाहिजे, फक्त बस. पण ज्या तऱ्हेने कॉलेजेस वरती येतात आहे आणि ज्या तऱ्हेने ऍडमिशन्स होतात आहे, त्याच्यातनं बघितल्यानंतर कधी कधी वाईट वाटतं. पुष्कळ ठिकाणी मी असंही बघितलं की फायनल इयरचा मुलगा फर्स्ट इयरला शिकवतोय कारण टीचर्स नाही म्हणून. तर असे इंजिनियर्स करून फायदा नाही. एक ऑप्टिमल नंबर डिसाईड केला पाहिजे.
क्रायोजेनिक इंजिनिअरचं संशोधन व्हायलाच हवं. ॲट द सेम टाइम बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण शिकवलं गेलं पाहिजे. पण माझ्या मते मोस्ट ऑफ द टाइम मला जे जाणवतं आहे की हँड्स ऑन मेकॅनिकल इंजिनिअरिंग होत नाही किंवा हँड्स ऑन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग होत नाहीये. पुस्तकी ज्ञान खूप वाढतं आहे. जे काही शिक्षण होतं ते केवळ परीक्षा पास होण्यासाठी होत आहे, केवळ ग्रेड्स मिळवण्यासाठी होतं आहे. तिथे ते न राहता आपल्याकडे ITI जे आहे त्याला अजून खूप स्किलफुल केलं पाहिजे, त्यांना मॉडर्नाइज केलं पाहिजे. जे डिप्लोमा लेव्हलचं एज्युकेशन अजून मॉडर्नाइज केलं पाहिजे. पण नंबर न वाढवता, क्वांटिटी न वाढवता क्वालिटीकडे जर आपण लक्ष दिलं तर खूप सारखं साध्य आहे. कारण या सगळ्या स्टार्टअपला टॅलेंटेड लोक मिळायलाच हवं. शेवटी त्यांना जेव्हा नंबर प्रोड्यूस करायचा आहे तेव्हा त्यांना डिप्लोमा ITI लेवलची लोक लागतील, पण तिथे स्किल सेट हवा. आणि आणखीन एक लेवल कमी येऊन मी शालेय एज्युकेशनला खूप महत्त्व दिलं आहे, जे सध्या माझ्या मते दुर्मिळ होत चाललंय चांगलं एज्युकेशन. तर शाळेतल्या टीचर्सला खूप चांगली सॅलरी मिळाली पाहिजे. ह्या सगळ्यांचा डायरेक्ट परिणाम आपल्याला समाजात बघायला मिळतो. तर मला शाळेत एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट वाटतं. माझ्या स्वतःसाठी शाळा ही फार इम्पॉर्टंट ठरली आयुष्यात. एका भारतीय वंशाच्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी त्या संशोधनाच्या दर्जावर टीका केली होती आणि ते दुय्यम तिय्यम दर्जाचं आहे असं सांगितलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण याकडे कसं बघता? नाही, त्याला मी ऍक्सेप्ट करणार नाही. कारण मी स्वतः माझे कलिग्स बघितले IIT मधनं आणि नॉट ओन्ली IIT, सम ऑफ द NITs मी बघतो की जिथे उत्तम प्रकारचं संशोधन सुरू आहे. दे आर नॉट गुड ॲट मार्केटिंग. प्रॉब्लेम इज दॅट दे आर नॉट गुड ॲट मार्केटिंग आणि मोस्ट ऑफ देम कॅनॉट टॉक अबाउट देअर ओन वर्क. संशोधन खूप उत्तम दर्जाचं सुरू आहे. दोष हाच आहे की संशोधन लॅबोरेटरी क्लोज डोअरमध्ये सुरू आहे आणि ते बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. मी स्वतः माझे जे कलिग्स बघतो आहे ते माझ्या दृष्टीने अत्यंत उच्च दर्जाचे सायंटिस्ट आहे. त्या सगळ्यांना कुठेही जॉब वर्ल्डमध्ये अगदी आरामात मिळाला असता, पण केवळ टीचिंग आणि रिसर्च या दृष्टीने ते IITला परत आले आहेत. बाहेरच्या देशातनं ते परत आलेले आहेत. इनफॅक्ट 90% लोक बाहेरनं परत आलेत केवळ या उद्देशाने की मला खूप चांगलं रिसर्च, रिव्हर्स मायग्रेशन म्हणता येईल त्याला. आणि त्यांचा मी कमिटमेंट टू टीचिंग, कमिटमेंट टू रिसर्च बघतो. शनिवार रविवारी आमच्याकडे सगळे फॅकल्टी मेंबर्स काम करत असतात आणि हे फक्त IIT बॉम्बेपुरतं लिमिटेड नाही. मी सगळ्या IIT मध्ये म्हणेल, पुष्कळशा NIT मध्ये म्हणेल, पुष्कळशा लोकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये देखील हे पॉसिबल आहे. पण प्रत्येकाला एक रोल मॉडेल लागतो आणि तो रोल मॉडेल तयार करायची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. की कोणीतरी मला आता दिसलं पाहिजे की मला याच्यासारखं व्हायचंय. जर रोल मॉडेल नसेलच तर मी कोणासारखा व्हावा हा प्रश्न. आणि या तरुणाईकडे तो रोल मॉडेल हवा. प्रत्येक शाळेमध्ये चांगले टीचर्स हवे, तरच लोकांना टीचर्स व्हावंसं वाटेल आहे. आणि हा रोल मॉडेलची जबाबदारी आपल्याकडे आलीच पाहिजे. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांना हे वाटणं पॉसिबली स्वाभाविक आहे की हा नंबर शेवटी या नंबर म्हणजे हा सगळा रिसर्च जो आहे तो नंबरमध्ये कन्वर्ट होत नाहीये. यस, त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. पण मी असं म्हणणार नाही की आपल्याकडे रिसर्च होत नाही किंवा दुय्यम दर्जाचं काम सुरू आहे. कारण मी बाहेरच्या विद्यापीठातलं काम बघतो आहे, आपल्याकडचं काम बघतो आहे. वेल, दे विल नॉट बी द बेस्ट बट दे आर इक्वली कम्पॅरेबल. एक शेवटचा प्रश्न. एक संशोधक आहात आपण, एक चांगले उत्तम प्राध्यापक आहात आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपण एका बिझनेस इन्क्युबेटरचे, उद्योजकतेचे निर्माते आहात. या देशाचं तुमचं स्वप्न काय आहे? ऑफकोर्स मी माझ्या फील्डमध्ये जास्ती बोलेल की मला प्रत्येक स्टुडंट जो बाहेर जातो त्यांनी बाहेर जावं, त्यांनी खूप सुंदर संशोधन करावं. पण तिथे जाऊन माझा भारत असा आहे, माझ्या भारतामध्ये करप्शन खूप आहे किंवा पैसे दिल्याशिवाय कुठं काम होत नाही वगैरे वगैरे, ह्या टीका करणं खूप सोपं आहे. मी सगळ्यातनं बघितलं आणि सगळ्याच झालं आहे. तर असा भारत होईल का की ज्याच्यामुळे त्यांना फर्स्ट प्रायोरिटी परत यावंसं वाटेल. किंवा मला नेहमी वाटतं की कॅन वी हॅव बीटेक, एमटेक, PhD किंवा तत्सम डिग्र्या इंडियातच करायच्या आणि त्या डिग्र्या घेऊन पूर्ण वर्ल्डवरती राज्य करावं. इंडियन डिग्र्या घेऊन वर्ल्डवरती राज्य करावं. भारतीय डिग्र्या घेऊन जगावर राज्य करायचं स्वप्न पाहणाऱ्या एका संशोधकाची, प्राध्यापकाची आणि बिझनेस इन्क्युबेटरची ही मुलाखत फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातल्याच शिक्षकांसाठी नव्हे तर सर्वांसाठीच, या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत प्रेरणादायी होती. आंत्रप्रिनरशिप आणि एज्युकेशन यांची सांगड घालत व्यवसायाचा मुहूर्तमेढ रोवणारी एक संस्था या देशात उभी राहते आणि ती IIT सारख्या अत्यंत शिक्षणाने भारलेल्या अशा वातावरणात निर्माण झालेली आहे. त्याच्यातनं अनेक उद्योजक निर्माण होत आहेत. उद्याच्या भारतासाठी आशादायक काय असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ज्या व्यक्तीपाशी येऊन थांबतं त्या मिलिंद अत्रेंशी हा चाललेला संवाद. धन्यवाद मिलिंद अत्रे, इतक्या प्रचंड मोठ्या वेळाबद्दल. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.